मातोश्री, असू द्या, बोला. मातोश्री, शहजादा अकबर आणि हिरोजी काकांची भेट झाली. भेट छान झाली. हिरोजी काकांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. छान. तसे ते हुशारच आहेत. शिवाय महाराजांबरोबर काही गोष्टींचा त्यांना अनुभव सुद्धा आहे. बरं झालं. परंतु मातोश्री, एक नवा मुद्दा उद्भवला आहे. बोला. शहजादा अकबराला राजेंची प्रत्यक्ष भेट हवी आहे. असं? हो. तशी मागणी करणारं पत्रही पाठवले त्याने हिरोजी काकांकडे. त्यात भेटण्याची आग्रही भूमिका आहे अकबराची. मग हे पत्र राजेंकडे पन्हाळगडी पाठवावं की न पाठवावं हा सल्ला घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. आमच्याकडे? जी मातोश्री. आपल्याला काय वाटतं? आम्हाला काय वाटतंय? आम्ही काय सांगा? तुम्ही निर्णय घ्या. तो अधिकार तुमचा. तो अधिकार आमचा असला तरीही मोठेपणाचा मान हा तुमचा आहे. आपण राजमातोश्री आहात. राजमातोश्री आहोत, पण नावाच्या. असं बिलकुल नाही मातोश्री. आऊसाहेबांना जो राजमाता म्हणून मान होता तोच मान तुम्हाला. आणि राजांनी तो भर दरबारात दिलाय, रयते समोर दिलाय. त्याच नात्यानं आम्ही तुम्हाला विचारतो आहोत. बोला मातोश्री. येस मातोश्री, तुम्हाला आऊसाहेबांचा सहवास लाभलाय, त्यांची शिकवण लाभली. आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवंय. असं म्हणत असाल तर एवढंच सांगतो. शहजादा अकबराचा विषय म्हणजे दुधारी तलवारीसारखा आहे. ती जेवढ्या लवकर म्यानबंद करता येईल ती करावी. म्हणजे जखम होण्याचा धोका आहे. अहो, शहजादा अकबर आहे तो स्वतःच्या बापाशीच बंड करून इथं आलाय. त्याच्या मनात जर का शंभूराजेंविषयी अविश्वास निर्माण झाला तर स्वराज्याला धोका निर्माण होईल. बाकी तुम्ही कुलमुक्त्यार आहात. अधिक काय सांगावं? खरं तर रायगडावर कोणाची डाळ कधी शिजत नाही. खरं ना? हो, खरंय. पण आता डाळ शिजत आलीये. फोडणी देण्याची ही वेळ आली आहे. काय? फोडणी तर द्यायची पंत, पण कशाची द्यायची फोडणी? अकबराच्या सलोख्याची. मुद्दा रास्त आहे पंत. अकबराबद्दल तुम्हाला काय वाटतं हिरोजीराव? तुम्ही भेटून बोलून राहून आलात. कसा वाटतो अकबर? कसा म्हणजे? बस म्हटला तर कलंडेल, आणि कलंडला तर कोलांट्या उड्या घेत जाईल. अहो, तसाच आहे त्यो. शिवाय तो मुघल आहे. फायदा असेल तर जन्म देणाऱ्या बापाला बी ओळखत नाहीत ते. अकबर बी तोच नमुना आहे. फक्त बेरजेची बाजू एवढीच आहे की तो स्वयंघोषित शहंशाह आहे. औरंगजेबचा शहजादा आहे. शहजादा आहे, पर दौलत जादा नाही. हो, पण कलावंतिनी बाळगू नये. शोक आहे त्याला. त्यांच्यावर दौलत जादा करतो ना. अहो, दौलत जादा करायला दौलत नग का, हटका माणूस आहे तो. माझ्याकडे जे पत्र दिलंय
त्यात खर्चाला मोहरा अजून मागितल्यात. त्याची तजवीज आपण करू, ते आपल्याला जड नाही. पण अकबराची आणि आपली भेट एकदा व्हायला पाहिजे. आणि शंभूराजे ते काय म्हणतील? म्हणायला ते आहेत कुठे गडावर, त्यांच्या परस्परच. परस्पर? म्हणजे असं आहे, आबाची बैलानं बाबाची गाडी, हाणणार सुकानं सोडणार तुका, त्याचा फायदा घ्यायचा. पण अकबर शंभूराजांची भेट मागतोय, जपच चालवलाय. शंभूराजे शंभूराजे कवा भेटणार कवा भेटणार. हो, शंभूराजे भेटले काय आणि आम्ही भेटलो काय, हिशोब एकच. हिरोजीराव, करा नियोजन. गाडी चुपू म्हणताय? झुकतो. प्रणाम. प्रणाम. हे घ्या कोकम सरबत, तुमच्यासाठी आणलंय केव्हापासून, पण तुम्ही गडावर नव्हता ना म्हणून द्यायचं राहिलं. घ्या. माळेश पंत, तुम्ही कशाला त्रास करून घेतला? असू द्या हो, थंडाई राहते, पाचक असतं ते, घेत चला. सध्या गडावर सर्वांना थंडाईची आवश्यकता आहे, म्हणजे तुम्हालाही आणि आम्हालाही. म्हणजे 2-3 दिवस तुम्ही गडावर नव्हता ना, मनात शंका कुशंका येत होत्या. आता तुम्हाला पाहिलं बरं वाटतंय. आणि तुमच्या बरोबर हिरोजीराव सुद्धा गडावरनं अकबराला भेटून आलेत ना. हो. म्हणजे जाताना वेळासारखा वाकलेला माणूस शहजादाची भेट झाल्याबरोबर भाल्यासारखा ताट दिसायला लागलाय. तुम्हाला काही शंका? काय म्हणजे शंभूराजांनी हिरोजीरावांना अकबराकडे वकील म्हणून पाठवलं, ते योग्य केलं का? हो, योग्यच केलं. तुमच्या मनात का शंका? माहित नाही, पण राहून राहून मनात हा विचार येतोय की काही गडबड व्हायला नको. नाही होणार हो. कारण हिरोजी काकांना निष्ठा दाखवण्याची एकमेव संधी आहे. हिरोजीरावांना ही संधी आहे हे कळलं तर बरं, कारण हिरोजीराव इतिहास पटकन विसरतात. काळजी करू नका, तसं काही होणार नाही. चांगलीच गोष्ट आहे. वाटाघाटी छान झाल्या तर शंभूराजांच्या राजकारणाला हातभारच लागेल. आणि दुसरी गोष्ट, हिरोजीरावांनी वकील म्हणूनच राहावं. हो, पण शहजाद्याची आणि आपली ओळख झाली आहे म्हणून कोणत्याही गोष्टीची मर्यादा सोडायला नको कोणी. हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की अकबराच्या खांद्यावरून कोणी निशाणा तर नाही साधत ना. तो आश्रित आहे, त्यांनी आश्रित म्हणूनच राहावं. एखाद्या गोष्टीचे थोडे जरी महत्व वाढले तर मुसळालाही अंकुर फुटतात अशी रीत आहे. म्हणून सावधान. रीतीला गोंजारत बसायची आता ही वेळ नाही. पण नाही गुंजारलं तर? काही गोष्टी गोंजारून जवळ राहतात, तर काही गोष्टी धाकानं जवळ राहतात. हो, पण मी प्रतिज्ञा केली आहे, ती शेवटास नेणार म्हणजे नेणार. पण मागे जशी फसगत झाली तशी व्हायला नको पंत. तो हंबीरावनं धोका केला. आता धोका द्यायला आपल्यातला माणूस नाही. आता आहे तो अकबर, मोगली रक्त. खूप मोठा घास घेताय तेव्हा नीट सगळा विचार करावा. विचार केलाय, डोक्यात पक्की तयारी केली आहे. यावेळी मी मोठ्या तयारीनिशी उतरलोय. हे बघा, बघा आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी. तुम्हीच म्हणाल काय विचार केलाय. बघा काय आहे? बाबा
काय होय? हा अनाजीच्या गनिमी काव्याचा नमुना. पंत, अहो काय काय करताय? हा? काय काय काढताय पोतडीतून बाहेर? आता याचं काय? हा जो उताराचा रस्ता आहे ना नागमोडी, हा म्हणजे अकबर शहजादा. वाकडा तिकडा बरोबर. अकबराची तराबी आता तीच आहे. आता याच वाकड्या तिकड्या रस्त्यावरनं मी चालणार, तुम्ही सोबत. आणि हा गोळा आहे ना, कसला गोळा? हा गोळा म्हणजे अनाजीची बुद्धी. ऐकलं का? काय करणार हा गोळा? काय करणार प्रत्यक्ष बघा. आणि शंभू राजे आता वेळ दवडायचा नाही. प्रत्येक क्षण स्वराज्यासाठी वेचायचा. काय रावजीने ना, हो, तेच केलं पाहिजे. तेच करो. जेवण केव्हा घेणार? थाळा वाटते. हं? आता नको. मी आता महत्वाच्या कामासाठी निघालोय. मी येईन तेव्हा मीच नाही, अख्खं स्वराज्य गोड थोड जेवेल. रावजी नाना, लक्ष ठेवा. चला हिरोजीराव. नजीकच्या काळातलं हे माझं नियोजन आहे. बोला. आता काय बोलायचं? वाचाच गेली माझी तर. ऐकलं का? हे वाटते तितकं सोपं नाही. हे, मुळात ज्या अकबराच्या मार्फत तुम्ही समजा करायचं म्हणताय, किंवा अकबर तुमच्या हाती येणार कसा? त्यासाठीच तर हे पत्र. हे पत्र? अहो, हे भुंड पत्र हे काय कामाचं? अहो, पत्रावर राजमुद्रा उमटवली पाहिजे. राजमुद्रा का? माझा शिक्का नाही चालणार. आता बोलू नये, पण तुम्ही मुजुमदार, तुमचा शिक्का काय कामाचा? आम्हीच कामाचे नाही तर शिक्क्याची काय बात? अहो, तसं नाही हो. मी आज जेव्हा पत्र दिले ना अकबराला, तेव्हा त्यांनी मोहर तपासली, पारखली आणि मग पत्र वाचायला घेतलं. असं? हा, म्हणजे शिक्का पाहिजेच. मग आता सदरेवर जावं लागणार. आता सदरेवर? आता राजमुद्रा हवी असेल तर सदरेवर जायला नको का? अहो थांबा, तो मोठा गुन्हा ठरल. करावा लागेल. मी कच खाणारा माणूस नाही. अहो, सापडलं तर सजा भोगावी लागेल. मग आता आपण काय फुलात आहोत का? हिरोजीराव, एक लक्षात ठेवा, मी प्रतिज्ञा केली आहे. शंभूराजांचा निपात हे माझं लक्ष. अहो, ते झालंच. परत तुम्ही बघितलंत ना, माझ्या घरात अग्नी जळतोय, त्याची तुम्हाला नाही मला धग लागते. तो पेटलेला जिबल्या चाटणारा जाळ मला गप्प बसू देत नाही. येतो. हो पंत, हो पंत. हो, आता रात्र झाली. सदरेवर पारा असत्यात. पहारे बदलण्याच्या वेळी जाणार.
मी सुरनीस म्हणून सदरेवर वावरलोय. सगळ्या वाटा ठाऊक आहेत. चिंता करू नका. पण पंत जरा सावध, हुशारीनं. शंभूराजे गडावर नाहीत म्हणजे सदरेवरचे पहारे शिथिल झाले असणार. काळजी करू नका. आलोच मी. पंत, पंत तुम्ही? हो आम्हीच. एवढ्या रात्रीचे कुठे निघालात? कुठे म्हणजे तुला सांगायलाच पाहिजे का? नाही हो, नाही, रात्र आहे, अंधार आहे, पायाखाली दगडाला ठेच लागली, पडा. मी पडतो का पाडतो याचा अनुभव येणाऱ्यांना येतो. ते आहेच, पण दरवेळी तुम्ही पाडाल असं नाही ना, तेव्हा पडाल सुद्धा. म्हणून म्हटलं येऊ तुमच्या बरोबर. नको. कुठे गुप्त कामगिरीवर निघालात वाटतं. हं? येऊ? कलुषा, गुप्त कामगिरी म्हणजे जारण मारण अघोरी पूजेसाठी म्हणायचं का तुला? हं? मी जगदीश्वराच्या मंदिरात निघालोय दर्शनाला. येतोस? ते नाही चालणार, कारण तिथे रेडा नसतो ना, नंदी असतो. देवा, यांना चांगली बुद्धी दे, शहाणं करून सोड. एकदा कारस्थानातून माफी दिली आहे शंभूराजांनी, पण आता पुन्हा हातून कट कारस्थान घडून आलं तर? खरंच नकोसा झालाय जीव आता. अशा माणसाबरोबर कसं आणि का राहायचं? कधी कळणार आहे ना स्वराज्याचं महत्व? की उठता बसता महत्वाकांक्षा, उठता बसता माझा अपमान झाला, माझा अपमान झाला, मी आता करून दाखवणार. राणी साहेबांना जाऊन सांगावं का? पण त्यांनी विचारलं पुरावा, तर पुरावा कुठे आपल्याकडे? आणि यांच्या हालचाली तर संशयास्पद.